तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. मात्र जागा वाटपाचं कोडं काही केल्या सुटताना दिसत नाही. आतापर्यंत या दोन्ही पक्षांच्या नेत्यामध्ये तब्बल 9 बैठका झालेल्या आहेत. या 9 बैठकांमध्ये सविस्तर चर्चा देखील झाली आहे. मात्र घोडं कुठे ना कुठे अडताना दिसतंय. आता या दोन्ही नेत्यांच्या बैठकांमध्ये कुठलाही निर्णय होत नाही. त्यामुळे जागा वाटपाचा जो चेंडू आहे तो वरिष्ठांच्या कोर्टात गेलाय. तर तिकडे संभाजीनगरमधीलच MIMच्या एका अधिकृत उमेदवाराला MIMच्याच कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. नेमकं काय घडतंय संभाजीनगरमध्ये महायुती आणि MIM मध्ये पाहूयात या रिपोर्टमधून. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आता केवळ 3 दिवस शिल्लक राहिले. असं असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपचं ठरता ठरेना झालंय. दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांपासून ते स्थानिक पदाधिकाऱ्यांपर्यंत बैठकांवर बैठका पार पडतायत. पण आकड्यांचं गणित काही सुटत नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही पक्षाला 88 जागा लढवायच्या. त्यात भाजपनं शिवसेनेला फक्त 30 जागांचा प्रस्ताव दिलाय. त्यामुळे शिवसेनेचे नेते चांगलेच संतापलेत. भाजप अवास्तव जागा मागत असल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं. भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये शनिवारी 9वी बैठक पार पडली. मात्र मागच्या 8 बैठकांसारखं या बैठकीतही काहीही ठरलं नाहीये. हा जो काही थोडा डिस्प्यूटचा जो भाग आहे तर आम्ही दोघांनी असं ठरवलं की ही चर्चा आपण त्याच्यावर निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा. म्हणून बावनकुळे साहेबांना सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि CM साहेबांना सुद्धा पाठवण्यात आलेली आहे. म्हणून आता याच्यावर निर्णय हा जवळपास अर्धा-पाऊण तासामध्ये आम्हाला येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि तासभरानंतर जो काही निर्णय येईल मला वाटतं जर पॉझिटिव्ह येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. कारण की ह्या शहरामध्ये आम्हाला युतीमध्येच निवडणुका लढायचा आहे हा आमच्या दोन्ही पक्षाचा आग्रह आहे. दरम्यान आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये नेमकं काय झालं त्यावर एक नजर टाकूया. पहिली बैठक ऑरेस्ट हॉटेलमध्ये स्थानिक नेत्यांची वॉर्डनिहाय या बैठकीत चर्चा झाली. भाजपाची बेरीज झाली 78. त्यामुळे शिवसेनेला 12 जागा उरल्या. आकडे जमत नसल्यानं पुन्हा दुसऱ्या दिवशी बैठक बोलावली. दुसरी बैठक रामा हॉटेलमध्ये अतुल सावे, संजय शिरसाट यांच्यासह झाली. प्रभागनिहाय यावेळी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, पण त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. तिसरी बैठक रामा हॉटेलमध्येच अतुल सावे आणि संजय शिरसाट यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तिसऱ्या बैठकीत 78 जागांवरून ते 68 जागांवर आले आणि शिवसेना मात्र 65 जागांवर ठाम होती. चौथी बैठक शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळांच्या घरी झाली. पुन्हा एकदा प्रभागनिहाय चर्चा झाली आणि त्यावेळी 6 प्रभागांवरनं वाद होऊन बैठक संपली. पाचवी बैठक भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या घरी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत झाली. भाजपनं पुढे भाजपला 55 आणि शिवसेनेला 35 जागांचा प्रस्ताव दिला आणि ही बैठक संपली. 6वी बैठक भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या घरी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत झाली. ठाकरे गटातनं भाजपात आलेल्या माजी नगरसेवकांच्या जागेवरनं चर्चा झाली, पण एकमत मात्र झालं नाही. 7वी बैठक गुप्त ठिकाणी एका हॉटेलमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत झाली. मात्र या बैठकीतली माहिती समोर आली नाही. 8वी बैठक संजय शिरसाट यांच्या घरी बावनकुळे आणि शिरसाट यांच्यात झाली. भाजपनं शिवसेनेला 30 जागांचा प्रस्ताव दिला, मात्र तो शिवसेनेला अमान्य होता. यात प्रभाग क्रमांक 7चा मुद्दा कळीचा ठरला. 9वी बैठक खासदार भागवत कराड यांच्या घरी झाली. अतुल सावे, संजय शिरसाट यांच्यासह महत्वाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भाजपनं शिवसेनेला 30 जागांचा प्रस्ताव देत डिवचण्याचा प्रयत्न केला. आता पूर्वीसारखी शिवसेना राहिली नाही अशा शब्दात माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. माननीय पालकमंत्रींनी कालच पेपरला दिलं भाजपला युती नको असं काही नाहीये. आम्ही शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत. आम्ही आदेश पाळणारे कार्यकर्ते आहोत. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आम्हाला आदेश आहे युती करा आणि युतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पण युती सुद्धा सन्मानपूर्वक झाली पाहिजे. आता पूर्वीची शिवसेना राहिलेली नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेची युती करा असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना दिले. पण दोन्ही पक्षातले नेते संभाजीनगरमध्ये आपणच मोठा भाऊ असल्याचं सांगत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी एकमेकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. आणि जर युती झाली नाही तर दोन्ही पक्षांनी स्वबळाचीही तयारी केली. पण खरंच जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये का? की बंडखोरी टाळण्यासाठी
दोन्ही पक्षांकडनं बैठकांची मालिका सुरू आहे। यावरनं इच्छुकांमध्ये मात्र मोठा संभ्रम निर्माण झालाय। एकीकडे शिवसेना भाजपचं ठरता ठरत नाहीये, तर दुसरीकडे MIM कडून काही वॉर्डातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 12 मधनं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी रॅली काढली। त्यावेळी माजी नगरसेवकांचे समर्थक तिथे आले आणि त्यांनी रॅलीवर हल्ला चढवला। या राड्यात फक्त रॅलीच उधळली नाही, तर उमेदवारालाही मारहाण झाली आहे। घटनेची माहिती मिळताच तिथे पोलीस पोहोचले आणि मग मोठा अनर्थ टळला। त्यामुळे संभाजीनगरच्या निवडणुकीचं चित्र काय असू शकतं हेच या राड्यावरनं स्पष्ट होत आहे। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।